त्याला मग मागचा व्लॉग झालाय त्याचा. आता तुझं तोंड दाखवायचं आहे. हा तुझं तोंड दाखवायचं आहे. तुला तुळजापूरला पोचायला पाहिजे की रे व्हिडिओ. हा हे बघा मागची कार्टी सेम भंडारदाऱ्याची. एक भंडारदारा दुसरा भंडूरदारा. हा आय बी काय करू नको. एक्सप्लेनेशन दे कुठे चाललंय काय. हा अरे दे रे. अरे युट्यूब वर जाणार आहे. आप्पा हसू नको. आप्पा हसू नको. मला यायला झोप. नाहीतर माझी एनर्जीला काय लागतंय तुम्ही. हा अमित सोबत आहेत. हा 2 खुंकार इंजिनियर. आणि आम्ही नवीन चॅनल किंवा नवीन इन्फॉर्मेशन चालू करणार आहोत रिगार्डिंग करिअर गायडन्स. असं आमचं एक प्लॅन होता ॲप वगैरे बनवण्यासाठी. बट आता बेसिक यूट्यूबवरनं सुरुवात करत आहोत. इकडे आहेत आमचे मृत्युंजय पाटील इलेक्ट्रिकल इंजिनियर. आणि इकडे आहेत आमचे अभिजित मुळे. मृत्युंजय पाटील तुमचा काय एक्सपिरियन्स आहे ॲज अ ॲमेझॉन. तुम्ही तिथं कसं पोचला, त्या लेवलला कसं जावं, आणि बेसिक एक्सपिरियन्स काय सांगाल आम्हाला. पोच कर जरा सांगतो. हा चालू करा. तुम्हाला करिअर पाथ अगोदर डिसाईड करायला लागतं की कुठल्या प्रोफाईलला तुम्हाला जायचं. मेंटेनन्समध्ये, प्रोजेक्टमध्ये, किंवा युटिलिटी मेंटेनन्समध्ये, का TQM कायझन असे जे बिझनेस एक्सलन्समध्ये पण आहेत. अशा वेगवेगळ्या प्रोफाईल आहेत. त्या प्रोफाईलसाठी तुमचा रिझ्यूम तसा झाला पाहिजे. आणि ते करण्यासाठी तुम्हाला नोकरीवर किंवा दुसऱ्या कुठल्याही पोर्टलवर ज्या ॲड भेटतील की ॲडव्हर्टाईजमेंट त्या जॉब ॲप्लिकेशनसाठी, त्याच्यामध्ये जी डिस्क्रिप्शन आहे की त्यांना रिक्वायरमेंट आहे युटिलिटी मेंटेनन्स म्हणल्यानंतर जनरेटर, चिलर मेंटेनन्स, हे सगळ्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या तुमच्या रिझ्यूममध्ये रिफ्लेक्ट झाल्या तरच HR तुमचा रिझ्यूम सिलेक्ट करेल. आणि आजच्या तारखेमध्ये तर ॲटलिस्ट AIच्या माध्यमातून रिझ्यूम सिलेक्ट होतो ना. तर तुम्हाला ते मॅच दी वर्ड्सचं काम आहे फक्त. की रिझ्यूममध्ये जी प्रोफाईल आहे ज्याच्यासाठी अप्लाय करताय ते तुमच्या रिझ्यूममध्ये असेल तर तुमचा रिझ्यूम ॲटलिस्ट शॉर्टलिस्ट होईल. त्याच्यानंतर तयारी करायचा हा दुसरा पार्ट आहे. विचार करतोय आयुष्याचा. अरे जागेवर आयुष्य जाते रे. जागेवर चलता चलतीच चपते. त्यामुळे लय विचार करायला नाही आयुष्याचा. आलंय ना तर घ्यायचं. जास्त विचार करत नाही. एवढ्या पटवते. एवढ्याकडे तेवढं एक स्किल आहे. इकडं पार्किंग ह्यांचा असेल असला धंदा असणार आहे. कळतंय धंदा आहे प्रॉपर. आता एक जण व्हिडिओ रील काय टाकतात माहिती काय की तुम्ही 200 रुपये तिथं देण्याऐवजी 200 रुपये आम्हाला द्या, त्यात तुम्हाला नाश्ता वगैरे देतो आणि तुम्हाला सोडतो पण. पर्सनल धंदे केले आता लोकांनी. असायला पाहिजे. गावकरी मिळवणार कुठनं असं पण विषय आहे. चांगलीच गोष्ट आहे. आपल्याचा मित्र खडाच आहे किती मागच्या वेळी आम्ही इथं आलो नाही. त्यानं तिकडे ते लेफ्टला टाकलेलं ना. आम्ही तिकडे गेलेलो. कसला धबधबा जाऊ दे. हे व्ह्यू बघ. हा बीरा डॅम आहे. आपण आलोय. विचारलेच वेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ना. पाटील काय सांगाल. काय सांगू पाटील ब्लॉगमध्ये ब्लॉगचं हे करा. काय नेतृत्व घ्या. नमस्कार मित्रांनो. आज आम्ही आकाश सोबत देवकुंड वॉटरफॉलला चाललोय. हा ट्रॅकिंगचा पहिला पॉईंट आहे. आम्ही
हा हे आमचा मित्र खडा काय त्या ब्रिजवरून काय स्लो नाही, इथनं मधनं पण जाऊ शकतो. झाकर का घ्या हे झाकर उतर. आम्ही हे उतरल्यावर काय ते देवकुंड नाही अंदरबन उतरल्यावर इथे येऊन झोपलेलो एक तासभर. एवढा गरम झालं. खसखसच तिसऱ्या आठवड्यात तिसरी ट्रिप आहे माझी. खाणं पण सुधारायला पाहिजे. हाताने काम केले. तर असे तरी नाही. स्टार्ट केला हा अशा तरी केला की टार्ट. देवकुंडचा हा पहिला लाकडी ब्रिज झाल्यानंतर ओके ही पाऊल वाट. आपण आता इथून कमीत कमी 5 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. ओके मी आणि मुळे पण आहेत. थांब जरा दाखवू द्या. अरे उभा नको रे, आडवं पकड ते आडवं लागतंय युट्यूबला. बरं आडवं कर पकड. आयला काय भारी तोंड बघितलं का आता 2 तोंड. द्या आप्पा. चला मस्त आम्ही जातोय पण आता सुरुवातीला सगळे एनर्जी आहे. त्यांची एनर्जी बघून फाटलेली आहे. फाटलेली आहे. आणि मुळेची जास्तच फाटलेली. मुळे काय घालून आलाय बघा. हे असलं कोण येते काही. आणि ती पण जोडी जुडिओ चप्पल घातलाय. 2दा घसरला. कळवण्यात येईल घराकडे. चप्पल गुडघ्यात घालून हा हा देवकुंड ट्रेक वरचं नेक्स्ट अपडेट. बिरा डॅमचा व्ह्यू तुम्ही ओके. हा बघा तो बघा प्रॉपर बघा. हा बिरा आणि हा बिरा हे बिरा नावाचे आदिवासी बिरा नावाचे आदिवासी यांचे डायरेक्ट पूर्वज येतो आप्पासाहेब बिरा. वाऊ असा व्ह्यू असताना वाऊ असा वाऊ. तर तिकडं भिरावरनं पण व्ह्यू लई भारी आहे. नेक्स्ट टाइम तो घेऊया रे. नेक्स्ट टाइम माझा झालाय, तुमचाच राहिलाय. मुळे काय म्हणणं आहे तुझं. चल पुढं मग. त्याची चप्पल दाखवा. चप्पल पुन्हा एकदा हे असले घालून येऊ नका कृपया करून. तुम्ही बघा फक्त बघा. झूम होत नाही बट बघा. सिनेमॅटिक आहे. लई खतरनाक दिसतंय. फोटो नाही व्हिडिओ चालू आहे. नाही जमाय. लास्ट इयरला आपण पाटणूस साईडून गेलेलो आहे. पाटणूस नाही, बिरा साईडून गेलेलो. यावेळी आपण पाटणूस साईडनं चाललो आहे. लास्ट टाईम आम्ही दोघंच होतो, त्यावेळी 5 जण आहे. आणि हे चप्पल एक्सचेंज करताना आमचे कार्यकर्ते त्या अभिमुळेमुळं जरासं प्रॉब्लेम आहे लाईफमध्ये. बट बघू. मुळापासून प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली. मुळापासून प्रॉब्लेम एकदा हे करायला पाहिजे, मिटवायला पाहिजे. अशा तऱ्हेने तिसऱ्या आठवड्यात तिसरा आपला ट्रेक आहे. चालतीवर काय तर बोला पाटील. हा पाटील चालतीवर काय तर बोला. कसं वाटलं तुम्हाला. हा ट्रेक खूपच सुंदर आहे. सुंदर असा आहे. ओके. आणि थायलंडचे व्हिडिओमध्ये डोंगर बघत आहे ना, तसे डोंगर दिसतात. खतरनाक. कुठले डोंगर. फुजी आयलंड किंवा हॉलिवूडच्या मूवीमध्ये कसे बघा ते हे भिरा साईडनं ते जवळ डोंगर दिसतात. ऍक्च्युली मला भिरा साईडचा व्ह्यू लय आवडलेला. अरे बाबा ते डोळ्याला हे होणार नव्हतं, सहन होणार नव्हतं. मुळे तुझं काय म्हणणं आहे. मुळे तुझं काय म्हणणं आहे. माझं म्हणणं असं आहे की मला थोडा स्टपमुळे त्रास होतोय. जा ना घरी, जा ना घरी मग. मुळे जा ना घरी मग.
त्यातही तो मोठा प्रवाह आहे, त्यामुळे इथं हलणारा ब्रिज बांधला आहे. पाटील बरोबर आहे का? हां बरोबर. आणि आमचे दादा काय तर सांगा हो. आम्हाला बरं वाटत नाही त्यांना. हे अरे लाजू नको दादा, युट्यूबवर येणार तू. अरे पुरा युनिव्हर्स मध्ये प्रसिद्ध होते. बाबा सबस्क्रायबर आहेत बाबाचे. हे 50 यो 50,000 यो 50,000. ब्रिज इन्हीं बनाया. हां ब्रिज का मेंटेनन्स. जागर हाँ ब्रिज का मेंटेनन्स अच्छे हैं ज़्यादा. एनुअल मेंटेनेंस कम होता है ब्रिज का. यही है वो. हं. व्हिडिओ घ्यायचं मापाची. एक नंबर दिसतोय. पकड हे. तुला काढू. अशा तऱ्हेने थांब रे. पाणी वाढलेलं आणि लोक बाहेर काढत आहेत. देवकुंड वॉटरफॉल प्रवाह वाढल्यामुळे सगळ्यांना बाहेर यायला लागते आणि आम्ही वाट बघत बसले पाणी कमी व्हायची. दोन्हीपर्यंत जाऊ शकते, त्यामुळं बघू. मला आमच्या पावसाना इथं वर पैसा दिसला, त्याच्यामुळे खूप टेन्शन आलंय. मला सारखं विचारत होतो की माझा टक्कल पडलाय का, पण खरंच दिसत होतं वरून. खाली बघा इथं सगळी बाहेर आल्यात, बाहेर काढतात एवढा मोठा प्रवाह वाढल्यामुळं. आणि गर्दी तर चांगलीच असते. असा वरपर्यंत बघा ना भाऊ. काय म्हणा तिथं जाता येणार ना फॅमिलीला आहे का नाही. यो भारी आहे रे, यो धबधबा लई भारी.